आज पुन्हा एकदा बाकासुरनं एक नंबर केलाय आणि नियोजन कसं झालेलं? आनंद वाटतो गुलाल झाले की. आजचं नियोजन कसं ठरलेलं काय? काय रात्री अचानक नियोजन झालं त्यामुळे आलोच पळायला. मगाशी त्यांची बाईट घेतली पैरेकरांची आंबेरीच्या मैदानात जो त्यांनी सेमी काढलेला त्या ह्याच्यावरनं मामा म्हणले बैल दिला, काय सांगाल त्याविषयी? काय आता त्यांनी मामांनी नियोजन केलं आपल्याला काय माहिती नव्हतं आणि मामा म्हणले उद्या मैदानावर जायचं, आलो बैल घेऊन सकाळी. आज काय सांगायला आप्पांनी परत एकदा एक नंबर केलाय बाकासुरला घेऊन. आप्पा असलं की करतात एक नंबर, आपले सगळे ड्रायव्हर जवळचे, तसं काही विषय नाही. आणि जे मगाशी निकाल पुकारताना समालोचकांनी पुकारलं त्याविषयी काय सांगाल? परिस्थितीला जर नजर लागली तर त्याचं पुढं कष्टानच हे करायला लागते आणि बकासूर कष्ट करतोय. नाही, आपलं कष्ट प्रामाणिक आहे. थोडा वाईट काळ असतो, तो गेला की पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करून जोशात तयारी करून परत एकदा उतरलो आणि परत एकदा गुलाला सुरुवात झाली. आता काही बाकासूर बघत नाही. जसं जसं पुसेगावचं मैदान जवळ येते तसं तसं बकासूर गुलाला आहे, काय सांगाल? आपल्याला सेवागिरी महाराजांचा खूप आशीर्वाद आहे. पहिल्या वर्षी बसून सलग 3 वर्ष आपण ते गुलाला त्याच्यातच आपलं समाधान आहे आणि या वर्षी 4थं वर्ष आहे आणि सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या वर्षी बी बाकासूर गुलात राहणार एवढी गॅरंटी आहे आपल्याला. काय सांगाल त्या मैदानाविषयी? काय सांगाल कसं असते? नाही, एक शिस्तीचं मैदान आणि एक छान मैदान असतंय. पहिलं हिंद केसरी मानाचं मैदान म्हणून ओळखलं जातं. त्या मैदानाला आपण पहिल्यापासून आपलं जे पहिलं हिंद केसरी आपल्याला त्या मैदानात भेटलं आणि तिथून जी सुरुवात झाली ती कधी आपण माघारी बघितली नाही. त्यामुळं त्या मैदानाचा विषयच वेगळा आहे. एक महाराजांचा आशीर्वादच सेवागिरी महाराजांचा लय आशीर्वाद आहे बाकासूरवरती. काय सांगाल या आशीर्वादाविषयी? काय सांगाल कुठं म्हणजे जास्त जास्त अनुभव आलेत काय? नाही, भरपूर अनुभव आलेत, कारण का महाराजांचं बाकासूरचं एक वेगळं नातं आहे. त्यामुळं त्या पुसेगावच्या मैदानात कधी बाकासूरला महाराज नाराज नाही करत. आणि आज जे थोपटेवाडीचं मैदान झालं कसं पार पडलं? काय सांगाल मैदानाविषयी आजच्या? एक नंबर मैदान झालं शिस्तीचं आणि प्रियचं. काय पब्लिकनी त्रास नाही दिला, काय नाही.